Good morning, all of you. Let me start. In day before yesterday, we end with Euler theorem. Yesterday, we saw some MCQ behind this. Yes, Euler theorem. Am I right? Yes, Today, yes. Okay. So some 18 or 19 MCQ are remaining. So you will see on tomorrow. Now today we start that last two topic. One is a total derivative and second is already we have covered the composite function. Am I right? But just with few examples we have see on that composite function. So today we see the more example on this composite function. So first of all, we know the concept of the total derivative. Okay. So what is the first of all derivative? Total derivative. Yes. In the starting of this unit, we have see the concept of the derivative. Yes. Let y is equal to f of x. Then we are differentiate dy by dx. Okay. Means a plain derivative. If it containing function of only one variable. If containing suppose function of two variable, then we go to the partial derivative. Total derivative is nothing but suppose u is a function of t, then we take du by dt. That derivative is called as ordinary derivative. Okay, ordinary derivative. In our mathematical language, it is called as ordinary differential equation, and second is partial differential equation. In short, we are write down our plain derivative. Okay. Next, suppose u is function of two variable x and y. Then what do you take? Dou u by dou x and dou u by dou y is nothing but what? Partial derivative. Is nothing but what? Partial derivative. Now today we see the concept of this partial and ordinary both in one equation. Okay. Normally, suppose we combine this. म्हणजे राम हा श्यामचा भाऊ आहे, श्याम हा रामचा. नाही असं कसं? राम हा श्यामचा भाऊ आहे, श्याम हा रमेशचा भाऊ आहे. तर राम आणि रमेशचं रिलेशन काय? भाऊच ना, भाऊ ना. So same we are consider u is a function of xy. U is a function of xy. Xy is function of suppose single variable t. Roadmap pa. U ला किती फाटे फुटतात? दोन. पण दोन्ही फाटे कुठे येतात? एकाच ठिकाणी येत आहेत. बरोबर ना? एकाच डेस्टिनेशनला येत आहेत. म्हणजेच काय? u वरून आपल्याला xy ला जायचं असेल तर कसं जावं लागेल? u वरून xy ला जायचं असेल तर कसं जावं लागेल? इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह u ला xy जायचं असेल तर कुठला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल? पार्शियल. व्हेरी गुड. आणि xy टू t जायचं असेल तर ऑर्डिनरी. समजला का? हॅलो. यस सर. u टू xy जायचं असेल, आता मला जायचं सपोज u टू t जायचं. t म्हणजे सोलापूर आहे. t म्हणजे काय? सोलापूर आहे. x म्हणजे मोहोळ आहे आणि y म्हणजे मंगळवेढा आहे. ओके. सध्या जे रोड चांगले झाले त्यांची गोष्ट करूया. शेटपळ पण आहे तसं चांगलं. ओके. वाटलं शेटपळ आणि मोहोळ घेऊया. नको राग, शेटपळवाल्याला रागील नाही तर. ओके. शेटपळ x आहे आणि y मोहोळ आहे. तर काही जण काय करतील, एक शेटफळ मार्ग जातील आणि एक मोहोळ मार्ग जातील. पण शेवटी तुम्हाला जायचं कुठे? सोलापूरला जायचं आहे. मी मुद्दाम मंगळवेढा ह्या दृष्टीने घेतला होता कारण की दोन्ही पाथ वेगळे आहेत. म्हणजे अशा प्रकारे पहा, u इज फंक्शन ऑफ xy आणि xy इज फंक्शन ऑफ t. ओके. तुम्हाला जायचं असेल काय? u टू t जायचं असेल तर आपला रोड काय? u टू x एक आहे, x टू t दुसरा आहे, किंवा u टू y आहे आणि y टू t आहे. पण तुम्हाला u टू t जाण्यासाठी तुम्हाला दोन्हीकडे पण व्हिजिट देणं मस्ट आहे.
एक्स ला पण व्हिजिट द्यावा लागते आणि वाय ला पण व्हिजिट द्यावा लागते. देअरफॉर वी आर दिस implies u is function of t असं म्हणू शकतो ना. देअरफॉर दिस इन शॉर्ट du by dt is called total derivative. पण मी डिटेल मध्ये डेफिनेशन घेतली नाही. इन शॉर्ट वी सी दॅट डेफिनेशन इज टोटल डेरिव्हेटिव्ह. अंडरस्टँड? ओके. नाउ वी सी द नोट और फॉर्म्युला म्हटला तरी झालं. जस्ट सी हिअर फर्स्ट ऑफ ऑल, देन राईट डाऊन. घाई करू नका. यू इज फंक्शन ऑफ, पहिल्यांदा आपण काय घेऊ, एक्स वाय, आणि एक्स वाय इज फंक्शन ऑफ काय, टी. तुम्हाला यू टू काय कुठे जायचंय, यू टू कुठे जायचंय, टी जायचंय. यू टू टी म्हणजे कुठला डेरिव्हेटिव्ह घेणार तुम्ही, यू टू टी ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह म्हणजे प्लेन डेरिव्हेटिव्ह घेणार. म्हणजे टोटल डेरिव्हेटिव्ह, त्याला काय म्हणलं आपण, टोटल डेरिव्हेटिव्ह मीन्स du बाय dt. पहा डी कुठला काढलाय लक्षात घ्या. आता फरक एकाच एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दोन नोटेशन वापरायचं आहे. एक म्हणजे काय वापरायचा, डी वापरायचा, आणि दुसरा काय वापरायचा, डो वापरायचा. ओके, व्हेरी गुड. सो यू टू एक्स वाय जायचं. यू टू एक्स वाय कसं जाणार, डो यू बाय डो एक्स इंटू एक्स टू टी, इंटू एक्स टू टी. एक्स टू टी कसं जाणार आपण आता, इंटू नाही, एक्स टू टी टोटल डेरिव्हेटिव्ह म्हणजे dx बाय dt प्लस यू टू एक्स वाय. त्याचा लास्टचा जो पाथ आहे, लास्टचा जो टर्म आहे, ज्या डेस्टिनेशनला जायचं त्या ठिकाणी एक माणूस उभा आहे का दोन माणूस उभा आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता यू टू एक्स वाय जायचं म्हणजे काय, डेस्टिनेशनला एक्स वाय आहे, त्या ठिकाणी किती लोक आहेत, दोन लोक आहेत. दोन लोक म्हणजे काय, पार्शियल. एक्स वाय टू टी म्हणजे किती क्वांटिटी आहे, एक. एक म्हणजे काय, टोटल ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह. सगळं सिंपल. सो आता कुठे जायचंय, कारण की यू हा एक्स आणि वाय दोन्ही पण आहेत, त्याला दोन लोक आहेत ना. राग येईल, एक्स कडे गेल्यानंतर एक्सला तुम्ही चहा, एक्स कडे तुम्ही चहा प्यायला गेला तर वायला राग येईल ना, मग वाय कडे पण जावं लागेल ना. मग आता वाय कडे जाऊ आपण. सो डो यू बाय dt. नाही 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 नाही, डो यू बाय डो वाय. अंडरस्टँड. यू टू एक्स वाय जायचंय, बरोबर ना. आता यू टू एक्स वाय पहा, या घरामध्ये दोन लोक आहेत, आलं लक्षात तुम्हाला, एक्स आणि वाय. सो डो यू बाय डो वाय इंटू वाय टू टी जायचं आहे. सो डी वाय बाय डी टी. हॅलो, कळालं का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. This is called as total derivative. This is called as total derivative. Also, we simplify this concept, this result. Suppose we multiply. How वरती का जात नाही यार आज? Suppose we multiply dt on both sides. What do you get the answer now? Du equal to do you by do x into dx. dt get cancel, plus do you by do y into dy. This is called as total differentiation. What is total differentiation? आलं लक्षात? हॅलो, कळलं का? Yes, Yes. sir. Okay. So write down. If any problem, ask me. आज हाईडच म्हणाय, हाईड नेम एनोटेटर नाही. परत कसं नाही, हा आला.
47 ना, 47 कुठे घेतलं? स्पीड हो बिलकुल. हा नाही, मी आता लेक्चरला आहे, म्हणजे नेमके काय काय पाहिजे? ओके, झालंय का? पुढे जायचं झालंय का? सो नेक्स्ट सपोज नाही नाही का? हो काय झालंय का राहिलंय? Yes. Okay. So we start with, suppose we just add one more thing. आता u चा पाथ किती आहे? 2 व्हेरिएबलचा. आता आपण काय करूया? दुसरं फंक्शन, सपोज u इज function of 3 variable x, y, z, and x, y, z is a function of only single variable t. म्हणजे मला जायचं आहे u2, म्हणजे मला जायचंय पंढरपूर ते पुणे. टी म्हणजे पुणे आहे. काय आहे? टी म्हणजे पुणे आहे. तर पहिला पाथ माझा असा आहे u2x, म्हणजे u2 पलटण मार्गे, पलटण जेजुरी वगैरे करत मी पुण्याला जाणार. आणि दुसरा मार्ग आहे u2 इंदापूर, y म्हणजे इंदापूर, इंदापूर टू म्हणजे टेंभुर्णी, इंदापूर आणि मग पुणे मार्गे. तिसरा मार्ग आहे माझा, इथून मी जाणार अकलूजला, अकलूजवरून जाणार बारामतीला, बारामतीवरून जाणार मी पुण्याला. म्हणजे 3 मार्गामध्ये तुम्ही जाऊ शकता. सेम. आता u किती फंक्शन आहे? u ला किती व्हेरिएबलचं फंक्शन आहे? 3. म्हणजे हा u2 xy z जायचं असेल तर आपल्याला किती व्हेरिएबल आहे? 3 व्हेरिएबल आहे. म्हणजे कुठला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल? पार्शियल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि xyz टू t जायचं असेल तर टोटल डेरिव्हेटिव्ह. So we got that du by dt is equal to what? Write down. Du by dt is equal to what? Dou u by dou x into dx by dt plus dou u by dou y into dy by dt plus dou u by
dou z into dz by dt. आलं लक्षात? Hello. Yes, sir. Okay, now we are repeat one more concept. Suppose u is a function of xy and xy is a function of two variable r and theta. Now we go to the u to r theta. So u to r जायचं असेल तर तुम्हाला कुठला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल? पार्शियल. व्हेरी गुड. कुठला घ्यावा लागेल? पार्शियल. म्हणजेच काय? डो यू बाय डो आर इज इक्वल टू डो यू बाय डो एक्स इंटू डो एक्स बाय डो आर प्लस डो यू बाय डो वाय इंटू डो वाय बाय डो थीटा. सिमिलरली डो यू बाय डो थीटा इज इक्वल टू डो यू बाय डो एक्स बाय डो आर, नहीं सॉरी डो थीटा एंड डो यू बाय डो वाय इंटू डो वाय बाय डो थीटा. आलं लक्षात? R. आर थीटा. ओके, आलं लक्षात? हा तिसरा कन्सेप्ट आपण थोडेफार एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. आय थिंक सो. यू टू आर टू एक्स वाय. ओके, सो राइट डाउन. तर केअरफुली आपल्याला फॉर्म्युला यूज करायचं या ठिकाणी. केअरफुली फॉर्म्युला यूज करावं लागेल. फक्त व्हेरिएबल कुठला आहे, फंक्शन कुठला आहे हे चेक करावं लागेल आधी. डन. ओके, झालंय का? पुढे जायचं? Yes, sir. Okay, very good. So we go to the next. Now we see the example. So write the first example. If x equal to r cos theta and y equal to r sin theta, x equal to r cos theta and y equal to r sin theta, where r and theta are function of, where r and theta are function of t, where r and theta are function of t, then show that, write down x times dy by dt minus y times dx by dt is equal to r square
d eta by dt is equal to r square d eta by dt. झालं लिहून? Yes, sir. Okay. If x equal to r cos theta and y equal to r sin theta, where x and y are function of t, then prove that or show that x dy by dt minus y dx by dt is equal to r square d theta by dt. R square theta by dt. Okay. So we solve one by one. Just see here. This is the first example. Solution. पहिल्यांदा कुठलं रिलेशन कशामध्ये आहे ते चेक करा आधी. सोल्युशन पहिलं काय आहे? x आणि y is function of r theta and r theta is function of t. तुम्हाला जायचं कसं आहे? xy to t जायचं. xy to t म्हणजे सिंगल व्हेरिएबल. कसं जावं लागेल? xy to r theta to t. xy to t जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे का? xy to r theta जाण्यासाठी पार्शियल आणि r theta to dt जाण्यासाठी ऑर्डिनरी. So we just write down the equation. What is the equation? First equation we write down dx by dt is equal to yes x to r जायचंय. कसं जाणार? पार्शियल डो x by डो r इंटू आता r to t जायचंय म्हणजे काय? ऑर्डिनरी dr by dt प्लस x to थीटा पण आहे ना. फॉरगेट द y. असं समजा हे नॉर्मल असं आहे. x to r थीटा आणि r थीटा टू t. आलं लक्षात? मग x कशाचं रिलेशन आहे? आणखी थीटाशी पण आहे. डो x बाय डो थीटा इंटू dt. गिव्ह एज इक्वेशन नंबर 1. सिमिलरली dy by dt. y कसं आहे? y to r theta and r theta to t. What do you get the answer? Yes. Dou y by dou ro dr by dt plus dou y by dou theta into d theta by dt. Give us equation number 1. माझ्यासाठी हीच स्टेप महत्वाची आहे. पुढची स्टेपला मी जास्त महत्व देत नाही. आता जे मी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 लिहिलंय हे सगळ्यात जास्त महत्वाचं. हे जर चुकलं तर रेस्ट ऑफ थिंग चुकणार. आता हे सगळ्यांना समजलंय का? इक्वेशन 1 and 2? Yes, sir. ओके, व्हेरी गुड. मग ह्यातलं कुठली टर्म माहिती आहे तुम्हाला? इझिली कुठली टर्म काढू शकतात? चला. X is a function of r and theta and y is a function of r and theta. We can easily find the derivative of x with respect to r and derivative of x with respect to theta. Similarly, we can easily find derivative of y with respect to r and derivative of y with respect to theta. But we don't know the function of r and theta. So r and theta is function of t. That we are given in the example. What is that? R and theta is a function of t. So we don't know what is the exactly function. So we put as it is. म्हणजे यातलं कुठलं डेरिव्हेटिव्ह काढू शकत नाही. dr by dt काढू शकतात का तुम्ही? नाही. deta by dt काढू शकत नाही. dr by dt आणि deta by dt काढू शकत नाही. राहिलेली टर्म काढून घ्या. थोडे टर्म x equal to r cos theta. So from that we calculate dou x by dou r. What dou x by dou r? Derivative of x with respect to r. Derivative of x with respect to r. Yes. 1. Huh? Mitra. So dou by dou r with respect to r cos theta बाहेर पडला and derivative of r with respect to r is 1 ना. विसरला काय? पुढचं पाठ मागचं सपाट. पुढचं dou x by dou theta. What is dou x by dou theta? Is dou by dou theta of r cos theta. What do you get the answer? r बाहेर पडला. dou by dou theta of
cos theta. What is derivative of cos theta? Minus sin theta. Minus sin theta. So we got that r sin theta. Clear? Understand? समजले का? Yes, sir. पुढचं आता सिमिलरली y is equal to काय r sin theta. So we just find dou y by dou r. What is dou y by dou r? Is sin theta. And dou y by dou theta. What is dou y by dou theta? Is r cos theta. R cos theta. Okay, or we put that also. What is the r sin theta? What is r sin theta? Y. Huh? And we put on that way also. So what do you get this answer is? Okay, okay. Minus y. आपण नंतर put करूया. Best आपण नंतर put करूया. So equation 1 becomes, what is equation 1? Equation 1 becomes dx by dt is equal to, value put करा, dou x by dou r काय रे? Cos theta. Cos theta dr by dt plus dou x by dou theta minus r sin theta into theta by dt. But on observing your prove that, in prove that there is no term of theta, there is only term of x, y and r. बरोबर आहे का? थीटाची टर्म अशी स्पेसिफिक नाहीये. मग काय करूया आपण? त्या cos theta in terms of लिहू शकतो. What is the cos theta in terms of x and r? X by R. Y equation this x equal to r cos theta. What is the cos theta? X by r. So dx by dt is equal to what? X by r dr by dt. R sin theta y theta by dt. लक्षात? So give as equation or what do you need? What do you need in the example? Y times, बरोबर है ना? Y times dx by dt ना? So multiply by y. So what do you get that y dx by dt is equal to xy divided by r dr by dt minus y square theta by dt. Give as equation number 3. Now equation 2 becomes, what is equation 2 becomes? Yes. Equation 2 काय भेटलं? dy by dt. Dou y by dou r. What dou y by dou r? Sin theta dr by dt plus dou y by dou theta r cos theta theta by dt. Now just we put the value. What is sin theta? Y by r. Y by r dr by dt plus r cos theta. What is r cos theta? X. X theta by dt. त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं रे? X ने. So we got that x dy by dt is what? X by y, xy by r dr by dt plus x square theta by dt. Give us equation number 4. Now 3 minus 4. Sorry. 4 minus 3. That is LHS. बरोबर आहे का? 4 minus 3 is LHS ना? X dy by dt minus y dx by dt. जर ओरली कॅल्क्युलेशन जर केलं तुम्ही x dy by dt ह्या दोघांचं सेपरेट 4 minus 3 केला, यातलं कॉमन टर्म काय रे? xy by r dr by dt हा प्लस आणि हा मायनस कॅन्सल होईल. ओके, सो जस्ट सॉल्व, वी आर सॉल्व द नेक्स्ट पेज, राइट डाउन. ओके, so take LHS. What is LHS? X dy by, please help me, dy by dt minus y dx by dt. So x dy by dt, as I remember, xy dr by dt divided by r plus y square theta by dt, as I remember, minus y dx by dt xy by r dr by dt then minus x square, उलट झाले बरं का,
इथे एक्स स्क्वेअर आहे आणि इथे y square deta by dt. Now we check whether this one or any other the term. Okay, इथे काय x square आहे बरोबर आहे आणि इथे काय minus y square. Okay, so just simplify. We got xy by r dr by dt plus x square deta by dt. This minus xy by r dr by dt minus minus plus y square deta by dt. Now just simplify x by y, xy by r plus and minus get cancel. What is the remaining? This and this one. So what is the common throughout the equation? Deta by dt, x square plus y square. But we know that x square plus y square is what? R square. So r square deta by dt, that is a RHS. RHS that we prove. Hello, understand? समजले? अरे समजले का? Hello. Yes, sir. Yes, Okay. sir. Okay, right on. One in 20. Roll number 20. नहीं है. 25. आज आले. काल बरं आहे ना? $42 ना? $48. Roll number 48. लिहिताना म्हणायला द्यायचं, त्या ठिकाणीच प्रॉब्लेम क्लिअर होतो.
घ्यायचं पुढच्या पेजला. कॅन आय गो टू द नेक्स्ट पेज? Yes, sir. पुढच्या पेजची वाट पाहू नका, मनाने लिहा. कोणीतरी येईल मग सांगेल असं विचार अजिबात करू नका. तुम्ही तुमच्या अंतर्मनाला ओळखा. तुमचं अंतर्मन खूप स्ट्रॉंग आहे, लक्षात घ्या. त्यासाठी एक पुस्तक वाचा तुम्ही. कुठलं पुस्तक आहे? कुठलं पुस्तक आहे? कुठलं पुस्तक आहे? हा, लयत. हा, त्यातलं कुठलं आहे? चला मी एक सांगतो मला. द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड बाय जोसेफ मर्फी. त्याचं इंग्लिश व्हर्जन आहे आणि मराठी व्हर्जन आहे. त्यातलं सध्या मराठी व्हर्जन वाचा तुम्ही. औरंगाबादच्या मराठी प्राध्यापिका ठाकूर यांनी खूप चांगल्या रीतीने त्यांनी पुस्तक हे केलेलं आहे, भाषांतरित केलेलं. खूप चांगलं पुस्तक आहे, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. 180 रुपयापर्यंत विकत भेटतं ते, आणि जास्त महाग पण नाहीये जर घ्यायचं झालंच तर. आणि आपल्या इंडियनमध्ये लो प्राइस एडिशन म्हणून एक पुस्तक असतं, ते पण तुम्ही घेऊ शकता. तर तुम्हाला स्वस्त भेटून जाईल ते पुस्तक. लायब्ररीमध्ये पण अवेलेबल असेल आपल्या. तर खूप चांगलं पुस्तक आहे, तुम्ही वाचा एकदा. तुमच्या जे आतले अंतर्मन आहे थोडंफार जागृत झालं तर होईल. थोडस पाहूया. सो पुढे. ओके, राईट डाऊन. नाही एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल काय होणार नाहीये. 8 मिनिटात होमवर्क नाही, एकच एक्झाम्पल घेतलं कन्फ्युजन साठी. तर कन्फ्युज करतात. कन्फ्युज करतात. झालंय का? हॅलो. येस सर. ओके. Yes. ओके, जस्ट वेट. जस्ट वेट.
Okay, so see, so this is the example. So all of you see the screen? Hello? Yes, sir. Okay, very good. So as we are observing, the first for the first example, what is the for first example? Yes. For the first example, yes. U is a function of xy. Right? U is a function of only xy, two variable. So what do you ask to calculate? Do u by do x and y, do u by do y. What do you take? काय करावं लागेल? Partial derivative. नाही पुढे मित्रांनो पाहताशनी कळलं पाहिजे. नेक्स्ट डो यू बाय डो एक्स प्लस वाय डो यू बाय डो वाय. अरे मित्रांनो आयलर थेरम, दोन फंक्शन आहेत एफ ऑफ वाय बाय एक्स आणि स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. याची डिग्री किती? याला मी म्हटलं व्ही आणि ह्याला म्हटलं काय? डब्ल्यू. दिस इक्वल टू एन यू. बरोबर आहे का? दिस इक्वल टू व्हॉट? एन यू. अँड दिस इक्वल टू एन टाइम्स व्ही प्लस W. So we find the degree of V and degree of W. So degree of V ची degree किती रे? 0. 0. Very good. T raised to 0. What is the degree of V? Is 0. So ही term झाली 0. Degree of W. Degree of W किती common निघेल? 1. Very good. T square common निघेल. T square म्हणजेच काय? Square root of. And this is function of XY. म्हणजे degree किती? T raised to 1. 1 W. So we got that this equal to 1 W. What is the value of W? It's square root of x square plus I square. So what is the option? D is the option. Alakshat. 47. What do you calculate? D phi. काय calculate करायचा? D phi. So note this phi is a function of three variable x, y, z. So पहिल्यांदा कसं घ्यावं लागेल तो? D phi is equal to dou phi by dou x into dx. Plus dou phi by dou y into dy plus dou phi by dou z into dz. जर याला मी जर असं म्हटलं असतं की phi is function of t आणि याला डिवाइड बाय tt केलं असतं मग तुम्हाला अरे हा असं आहे काय हे, आणि मी त्याच्यामधून dt काय केलंय? कट केलं. दॅट इज कॉल्ड एज टोटल डिफरन्शिएशन. आता मी जे सॉल्व करतोय ते काय आहे? टोटल डिफरन्शिएशन. बरोबर ना? हे टोटल डिफरन्शिएशन कॅल्क्युलेट करायचं. त्यातलं डो फाय बाय डो एक्स निघेल का? वर डेरिव्हेटिव्ह ऑफ डो फाय बाय डो एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, 2x प्लस वाय dx. डो फाय बाय डो वाय एक्स प्लस 2y dy. डो फाय बाय डो z मायनस 2z इंटू dz. असं आन्सर असलेला ऑप्शन एकमेवच आहे. ते म्हणजे ऑप्शन बी. अरे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए. मी कर्सर मुद्दाम खाली ठेवलाय. कोणीतरी डी तरी म्हणतील, डी तर कोणी म्हणणार. सो ऑप्शन इज ए. ओके. त्याच्या पुढे तुम्हाला विचारलं जातं फाइंड ऑल्सो डी फाय ऍट. सपोज तुम्हाला विचारलं असेल डी फाय ऍट 1 to 1. हे जे काय कॅल्क्युलेट केलं डी फाय त्याच्यावर काय पुट करताल? x इक्वल टू 1, y इक्वल टू 1 and z इक्वल टू 1. म्हणजे काय आन्सर येईल तुमचं इथं? 4 नाही काय 3 dx. इथं किती? इथं किती? 4 dx. 4 नाही 4 दुने 8, सॉरी 4 5. कॅल्क्युलेशन पक्केच नाही. हा पुढे -2 dz. दिस इज द आन्सर. ओके. अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आलं लक्षात? हॅलो. Yes, sir. Yes. ओके 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 ओके. राहिलेले उद्या पाहू आपण, चेक करू. हे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. डो बाय डो झेड सगळं तेच आहे. हा आयलर थेरम आणि टोटल डिफरन्शिएशनचे एक्झाम्पल आहेत. ओके. सो उद्या आपण ते चेक करूया. सो वी स्टॉप हिअर टुडे. Yes, sir.
Okay, so thank you for connecting us. Thank you very much.